तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अमर शंभू शेट्टी आणि आज आपण घेऊन आलो आहोत मेडिकलवाला महिन्याला पैसे किती कमवते ह्याचा पार्ट दुसरा म्हणजे भाग 2. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा कोण मेडिकलवाला मित्र असेल तर त्याला शेअर करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सगळ्यात पहिला तुमच्या सगळ्यांचे आभार, कारण हा व्हिडिओ खूप जणांनी बघितला. जवळजवळ 9,000 लोकांनी जवळजवळ बघितला आतापर्यंत हा व्हिडिओ आणि खूप खूप जणांचे कमेंट पण आले त्याच्यावर. पण ते तुमच्या आता कमेंट जे जे तुम्ही केलं आहे त्यांची तुमची शंका मित्रांनो मी आज दूर करतो. तर सगळ्यात पहिला आपले एक मित्र काय कमेंट केले होते की की शेतकऱ्यांना, तुम्हाला जर मेडिकल तुमचा धंदा परवडत नाही आहे तर आपले शेतकरी जे मित्र आहेत त्यांना रोज एवढं एवढं शेतकऱ्यांना आपल्या नुकसान आहे, आपल्या शेतकऱ्यांना एवढं, आपले शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज आहे, शेतकऱ्यांचं पीक व्यवस्थित येत नाही आहे, हे शेतकऱ्यांनी आपल्या शेतकरी भावांना खूप प्रॉब्लेम आहेत. मग तुम्ही असं म्हणलं तर शेतकरी आपले कसं करतील? तर मला एवढं सांगायचं आहे मित्रांनो, आपले शेतकरी बांधव जे आहेत ते खूप कष्ट करतात शेतात, हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे. पण मित्रांनो एक लक्षात घ्या, शेतकरी भाऊ आपले आहेत ते असं करतात की बाबा आपल्याला शेतात प्रॉब्लेम आले, शेतात त्रास व्हायले का, आपल्याला काम करायला प्रॉब्लेम आले किंवा शेती करताना अडचणी आले, तर शेतकरी बांधव आपल्या असं अडचणी आल्यात म्हणून काही शेती करायचं थांबवतात का मित्रांनो? तर असं आपण त्यांना सांगू शकत नाही ना की बाबा तुम्हाला शेती करायला प्रॉब्लेम आले आणि तुम्ही आता शेती करायचं थांबवा. मित्रांनो तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आता माझं शेत आहे, 1.5 एकर आमची 1.5 एकर शेती आहे. तर बघा दरवर्षी आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या शेतात एक लाईटचं डाम पण आहे काय. तर दरवर्षी एकतर माझ्या शेतातील ऊस जळते, नसलं तर माझं शेत नदीपासून 1 किलोमीटर जवळ आहे. तर प्रत्येक वर्षी एकतर पुराचं पाणी माझ्या शेतात येते किंवा दरवर्षी जर एक वेळ पाणी आलं नाही, एक वेळ जर पुराचं पाणी आलं नाही तर शेतात ते डांबाच्यामुळं लाईटची ठिणगी पडून माझे ऊस जळतेच आमच्या शेताचं. तर याचा अर्थ असा आहे काय की बाबा आमच्या शेतात प्रॉब्लेम आले प्रत्येक वर्षी, तर आम्ही माझं 1.5 एकर शेत मग आम्ही शेती करायला नको काय? तर हे प्रॉब्लेम आले, हे सांगण्याचा उद्देश काय आहे मित्रांनो, तर आपण असं सजेशन करू शकत नाही ना की माझं शेती दरवर्षी जळाले किंवा पाणी आले तर मी आमचं शेती करायचं थांबू शकत नाही ना आम्ही. तर असंच आहे मित्रांनो, मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मागचा हेतू काय आहे की एक मेडिकलवाल्याला मेडिकल चालवायला काय काय म्हणजे किती मेंटेनन्स येतोय, काय काय करतोय, त्याच्यातून लोक 10-10% डिस्काउंट मागवतात. हा व्हिडिओ पूर्ण त्याच्यासाठी आहे. लक्षात आलं? तर एक एक जण कमेंट काय केले की तुम्ही खोटं बोलताय, मेडिकलमध्ये 70-80% प्रॉफिट आहे. मित्रांनो, जेनेरिक 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 हे मी किती वेळा अजून म्हटलं तरी पण थोडंच आहे. पण तुम्ही जे सांगत आहात 60-70%, 80%, हे प्रॉफिट जेनेरिक मेडिसिनच्या मागे आहे, स्टँडर्ड इथिकल औषधाच्या मागे हे नाही आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला जरी पटत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या मेडिकलमध्ये जावा, त्यांना विचारा. आणि तुम्ही माझ्यापेक्षा एवढं समजूतदार आहे, एवढे वयाने मोठे आहे, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या जवळच्या, एवढं मोठे आहे म्हटल्यानंतर आपल्याला घरी आपल्याला औषधं गोळ्या वगैरे लागतच असतील ना, तर आपल्या जवळचा मेडिकलवाला असतोय किंवा मित्र असतोय किंवा आपण कायम एखाद्या मेडिकलमधून औषध घेत असतोय, त्या मेडिकलवाल्यांना जरा जावा, त्यांनी कधी फ्री असतात बघा, त्यांची वेळ घ्या आणि त्यांना तुम्ही हे मी जे प्रश्न विचारले ते सगळं तुम्ही प्रश्न त्यांना सांगा ना. विचारा की बाबा हा मेडिकलवाला अमर शंभू शेट्टी खोटं बोलायला आहे काय, का हे खरंच आहे काय, काय हे खोटं आहे, तो मेडिकलवाला तुम्हाला समजावून सांगेल ना. बरं, जेनेरिक औषधामागे पण मेडिकलवाला जास्त पैसे, म्हणजे सगळीकडे मिळवते असं नाही हां, सगळे मेडिकल त्यात मिळवतात असे नाहीत, काही मिळवतात काही नाही. पण आता साधं उदाहरण घ्या, स्वस्त औषधी दुकान मेडिकल असते बरोबर, त्याच्या मेडिकलच्या बाहेर काय बोर्ड लावलेलं असते, तुम्हाला 20% किंवा 30% पासून 70% पर्यंत डिस्काउंट दिलं जाईल. मग मला सांगा मित्रांनो, स्वस्त औषधी जेनरिकच्या औषधाच्या दुकान ज्याचं आहे, ज्याला औषधं म्हणजे त्याच्या मागे 60-70% मार्जिन असते त्याला बरोबर, ते जनऔषधी असल्यामुळं. मग मला सांगा, मेडिकलमध्ये औषधं स्वस्त मिळत असताना तरी पण तो 60-70% डिस्काउंटपर्यंत आपल्या मेडिकलच्या बाहेर बोर्ड लावत असेल, तर तुम्ही विचार कर ना. असं एक मेडिकल मला तुम्ही दाखवा मित्रांनो की स्टँडर्ड औषधं मेडिकलमध्ये आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला 70% डिस्काउंट दिलाय. तर स्टँडर्ड औषधावर तुम्हाला 50 ते 60% जर कोण डिस्काउंट जर दिला तर तुम्ही काय सांगशील ते मी ऐकतो मित्रांनो, कारण स्टँडर्ड मेडिसिनला तेवढं मार्जिन नाहीच आहे. लक्षात आलं? एक जेनरिकचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो काय. हे बघा, ही पिवळी गोळी घेतोय आपण बरोबर, दिसलं? ही पिवळी गोळी आपण आपल्याला म्हणजे डिसेंट्री लागली असेल
किंवा पोट झाडत असेल तर ही आपण ही गोळी घेतोय. आपण मेडिकलवाल्याला कुठल्या पण गोळीला ह्याचं नाव असं लोमोटिल नावानंही मिळते, पण लोक त्याला लोमोजॅक द्या किंवा लोंगोठी गोळी द्या किंवा काय पण द्या, असं लोक खूप 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 त्याला नावं पाडल्यात. तर ही गोळी मेडिकलवाला तुम्हाला कितीला देतोय, इथं मी माझ्या व्हिडिओमध्ये फोटो पण दाखवतो काय त्याचं. तर ह्या गोळीवर 29 रुपये MRP आहे, बरोबर. 29 रुपये MRP म्हणजे 2 रुपये 90 पैशाला एक गोळी झाली ही, बरोबर. तर हे मेडिकलवाला तुम्हाला किती रुपयाला देतोय? 1 रुपयाला देतोय, बरोबर. हां, जर मेडिकलवाला तुम्हाला 2 रुपये 90 पैसे किंवा 3 रुपयाला जर ही गोळी देत असेल, तर तो त्यात 60-70% प्रॉफिट नक्की मिळवायला आहे, हे समजू घ्या. पण मित्रांनो, 1 रुपयाला ही गोळी तुम्हाला तो देत असेल, तर त्याच्यावर तुम्ही ती स्ट्रिप, आता तुम्ही मेडिकलमध्ये कधी गेल्यानंतर ही पिवळी गोळी घ्यायला जावा काय, आणि ते जरा मेडिकलवाल्याला काय म्हणा, ती पूर्ण पाकिट मला दाखव म्हणा, आणि त्या पाकिटच्या मागे MRP किती रुपये असते बघा काय, आणि तो मेडिकलवाला किती रुपये घेतोय बघा. तर तुम्ही त्याला विचारा, बाबा ह्याच्यावर 25 किंवा 29-30 रुपये MRP आहे, तर तुम्ही 1 रुपये का घ्यालाय, हे तुम्ही साधा प्रश्न विचारा ना मेडिकलवाल्यांना, तुम्हाला लगेच लक्षात येईल. तुम्ही मित्रांनो जे म्हणताय 50-60%, 50%, 60%, 70%, 80%, हे जेनेरिक मेडिसिनच्या बाबतीत आहे. हे जेनेरिकची गोळी आहे, त्यामुळे याच्यावर MRP जास्त आहे आणि हे 1 रुपयाला मेडिकलवाला विकतोय. हे जर 3 रुपयाला विकला तर त्यात 50-60% मार्जिन मिळते मित्रांनो. लक्षात आलं. साधं उदाहरण घ्या, 60%, 70%, 80% जर मेडिसिनच्या मागं प्रॉफिट मिळत असेल, तर मग ही मेडिकलवाले आहेत की नाही, हे अदानी अंबानींपेक्षा पण पुढे जातील. आणि लोक जे आता म्हणतात आपल्या पंतप्रधानांना म्हणतात की आपले पंतप्रधान अदानी आणि अंबानींना आपला देश विकलाय, त्यांनी देश चालवल्यात, तर लोक म्हणतील आपला देश आपल्या पंतप्रधानांनी मेडिकलवाल्यांना विकलाय असं म्हणतील. आपला देश मेडिकलवाले चालवत आहेत असं पण म्हणतील काही लोक. तर तसं नाही मित्रांनो. साधं उदाहरण घ्या, 60-70-80% कुठल्या धंद्यात किंवा कुठल्या बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे का मित्रांनो, मला सांगा. जर तेवढं प्रॉफिट, तेवढं मार्जिन जर एक मेडिकलवाला मिळवत असला, तर मला सांगा. हां, मिळवत नाहीत असं नाही आहे. काही लोक ही MRPवर पण विकतात काय, मी नाही म्हणत नाही, विकतातच. काही लोक MRPवर विकतात, बरोबर. पण काही लोक MRPवर विकत नाहीत. लक्षात ठेवा मित्रांनो. 29-30 रुपयाला म्हणजे 3 रुपयाला गोळी पडत असेल तर 1 रुपयाला विकतात. काही लोक 3 रुपयाला पण विकतात. मी हे नाही म्हणत नाही, विकतात. काही मेडिकलवाले विकतात, पण काही मेडिकलवाले 1 रुपयाला पण विकतात. पण ते जी 1 रुपयाला 1 रुपयाला जी ही गोळी विकतात ना, मी त्यांच्याबद्दलचं तुम्हाला भावना सांगालोय, त्यांची व्यथा सांगालोय तुम्हाला. लक्षात आलं. आणि मला सांगा, 60-70% मार्जिन जर औषधांच्या मागे असेल, तर लोक हे का, हॉटेल म्हणा, आपले पानपट्टी म्हणा, आपले ते सळींची दुकानं म्हणा, किंवा कशाचं पण दुकानं, हार्डवेअर, कशाचं काय पण दुकानं असू दे, एवढं मार्जिन जर मेडिकलमध्ये असते, तर सगळेजण आपल्या घरातल्या सगळ्यांना फार्मसीला टाकले असते आणि सगळेजण मेडिकलच चालू केले असते ना. मित्रांनो लक्षात घ्या, जेवढं मेडिकलची संख्या तुम्ही बघताय वाढत आहे, तेवढे बंद पण व्हायलेत ना. तुम्हाला माहिती नसेल तर पेपर वगैरे वाचत जावा किंवा न्यूज वगैरे बघत जावा. मेडिकल जेवढे चालू व्हायलेत, तेवढे बंद पण जास्त व्हायलेत. याचं कारण काय, डिस्काउंट, बरोबर. डिस्काउंट देतोय, त्यामुळे मेडिकलवाल्याला परवडत नाही. 20-22-25% मार्जिन असते स्टँडर्ड औषधाच्या मागं, बरोबर. आणि त्यात 10%, 10-15% डिस्काउंट दिल्यानंतर कसं परवडणार. तर ह्या सगळ्या मागं मूळ उद्देश काय आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. मूळ उद्देश की बाबा लोक हे डिस्काउंट मागतात, बरोबर. तर डिस्काउंट द्यायला मेडिकलवाल्याला का परवडत नाही, म्हणजे काय पर्यायच नाही, कारण आजकाल सगळीकडं आता हे झालंय. पण मी माझ्या मेडिकलमध्ये डिस्काउंट देत नाही, कारण कसं विषय आहे, मिळणार 20-25% आणि त्यातलं 10-12% मिळाल्यावर 10-15% काय बिझनेस करायचं सांगा मला. आणि तेच समजा जर 60-70% मार्जिन 70%, काही जण कमेंट केली की 70% मार्जिन मिळते, हा काय पण बोलतोय, फेकतोय. 70% मार्जिन जर मिळत असतं मित्रांनो, तर 10,000चा तुमचा रोजचा सेल असता, बिझनेस असता, तर 10,000च्या मागं 7,000 रुपये तुमचं प्रॉफिट आहे. मग एवढं मोठं प्रॉफिटचं 7,000 रुपये तुम्हाला 10,000च्या मागं मिळत असेल, तर कशाला लोक सगळे बिझनेस, कन्स्ट्रक्शन म्हणा, हे सोने चांदी म्हणा, काय पण म्हणा, त्याच्यापेक्षा मेडिकल चालू केलेलं काय वाईट आहे. पण तसं नाही आहे मित्रांनो. हे 60-70% तुम्ही जे म्हणताय, हे जेनेरिक औषधाच्या बाबतीत आहे, स्टँडर्ड औषधाच्या बाबतीत नव्हे. हे पूर्ण तुम्ही कल्पना घ्या आणि लक्षात घ्या मित्रांनो. काही जण कमेंट केले की बाबा हा खोटं बोलतोय किंवा हा फेकतोय. जर तुम्हाला काही जरी खोटं वाटत असेल, तर ही गोळी तुम्ही बघा, तुमच्या जवळच्या मित्रांना, जवळच्या मेडिकलमध्ये जावा, त्यांच्याकडून ही गोळी घ्या, मेडिकलवाला किती रुपयाला देते विचारा, त्याच्यावर MRP किती आहे बघा. आणि जर MRP जास्त आहे तर तू एवढं कमी का घेतोस, हे मेडिकलवाल्याला तुम्ही प्रश्न विचारा ना,
किंवा MRP 1 रुपये घेत असेल तर तू 3 रुपये का घेत नाहीस बाबा, या मेडिकल या स्ट्रीपवर एवढी किंमत आहे आणि तू 3 रुपये न घेता 1 रुपये का गेलास, हे पण तुम्ही विचारू शकता मित्रांनो. आपला हक्क आहे सगळ्यांचा. मी जरी उद्या कुठल्या मेडिकलमध्ये किंवा कुठल्या कपड्याच्या दुकानात गेलो तरी मी पण विचारू शकते ना. लक्षात आलं. अनेक आपले मित्र आहेत, त्यांनी काय कमेंट केले की सर्जिकल आयटमच्या मागं 60-70%, 80% प्रॉफिट आहे, ते तुम्ही विकताय. तर मित्रांनो, सर्जिकल आयटम सगळेच मेडिकल विकत नाहीत. सगळ्याच मेडिकलमध्ये ते विकलं जात नाही, कारण तिथं ते तसे पेशंटच येत नाहीत. हां, ह्याच्या आपले ऑर्थोपेडिक जे डॉक्टर असतात तिथं सर्जिकल आयटम जास्त जातात. आणि तिथं पण म्हणजे एक्झॅक्ट सांगतोय की नाही माहीत नाही, पण शक्यतो MRPवर कोण विकत असेल तर त्यांना तेवढं 50-60% मार्जिन मिळू शकते मित्रांनो. आणि जर कोणी MRPवर, शक्यतो मी ज्यावेळी बघितलंय, म्हणजे माझे पाहुणे वगैरे ॲडमिट होते त्यावेळी मी बघितलोय, प्रत्येक मेडिकलवाला, मी सांगत नाही की बाबा माझं मेडिकल आहे, तर प्रत्येक मेडिकलवाला ज्यावेळी ऑर्थोपेडिकच्या तिथे जातोय त्यावेळी ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा एक 10-15-20% त्याच्यावर डिस्काउंट देतोय सर्जिकल आयटमवर. बरोबर. अनेक जण काय म्हणतात की बाबा स्कीमा ॲडजस्ट करून घेतात. अहो पण ते कुठं ॲडजस्ट करून घेतात? जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत त्यांना अटॅच मेडिकल आहेत, किंवा जे मोठे मोठे मेडिकल आहेत ज्यांचा बिझनेस रोजचा सेल 1-2 लाख रुपये आहेत, त्यांना जास्त क्वांटिटीमध्ये लागतं आहे, ते जास्त क्वांटिटीमध्ये घेतात आणि कंपनीचा पण फायदा होतो. जास्त त्यांचा सेल होते कंपनीचा, म्हणून कंपनीवाले पण त्यांना काहीतरी ॲडजस्ट करून देतात स्कीम वगैरे. पण हे सगळ्या मेडिकलच्या बाबतीत सेम नसते. हे लोकल किंवा नॉर्मल किंवा साध्या मेडिकलवाल्याच्या बाबतीत हे होऊ शकत नाही. कारण तिथं किती त्याचं सेल असणार रोजचं 2-3 हजार रुपये. त्या 2-3 हजारमध्ये समजा आता एक स्ट्रीप असेल, तो 2 स्ट्रिपा 3 स्ट्रिपा मागून घेणार, कारण का ते एक्सपायरी होईल किंवा ते जाणार नाही, ते विकलं जाणार किंवा नाही विकलं जाणार, हे तो बघत असतोय. मग मला सांगा, 2-3 स्ट्रिपा जर तो घेत असला, एक बॉक्स समजा 10 स्ट्रिपांचा एक बॉक्स असला, 10 स्ट्रिपा घेत असणार, त्या 10 स्ट्रिपाच्या मागे कंपनी काय ॲडजस्ट करून देणार त्याला, तुम्ही सांगा मला. हां, हे तुमचं कधी खरं आहे की बाबा मोठं मेडिकल आहे, म्हणजे 24 तासासारखं 24 तासाचं जे मेडिकल आहे ते, किंवा मोठे हॉस्पिटल आहेत त्याला अटॅच जे मेडिकल असतात, किंवा जे एकदम मोठे मेडिकल असतात ज्यांचा सेल रोजचा 2 लाख असतात, त्यांनी ॲडजस्ट करून स्कीमा घेतात. कंपनीला पण ते परवडते, कंपनी पण त्यांना ॲडजस्ट करून देते, कारण ती कंपनीचं जास्त सेल होत असते, त्यामुळे ते प्रमोट करतात, कारण त्यांना त्याचं जास्त हे मिळत असते, बेनिफिट मिळत असते. पण हे सगळ्या मेडिकलच्या बाबतीत सेम नसते मित्रांनो. आणि मी जे काय तुम्हाला आज सांगितलं किंवा तुम्ही जे सगळे कमेंट केलं आहे, तर हे सगळं सगळ्या मेडिकलच्या बाबतीत सेम असते असं नसते मित्रांनो. प्रत्येक मेडिकलच्या बाबतीत वेगवेगळं असते. लक्षात आलं. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अमर शंभू शेटे, आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि अजून पण तुमचे काही मित्रांनो शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अनेक आपले एक भाऊ काय कमेंट केले की घर जाऊन कोळशाचा धंदा कशाला करतो. अहो साहेब, हे तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून मी काय सांगालोय, मेडिकलमध्ये पैसे मिळतात नाही असं नाही, पण प्रत्येक मेडिकलचे हे वेगवेगळे असते मित्रांनो. लक्षात आलं. तर असं नाही की पैसे मिळत नाही, फक्त पैसे मिळतात, साहजिकच आहे. कोण पण पैसे मिळाल्याशिवाय बिझनेस करेल काय सांगा. काय उगाच फुकट हमालीचा धंदा कोण करतील काय सांगा. फुकट उगाच गेले, काय पैसे मिळाले नाहीत, काय नाही, ज्याचं त्याला झाले आले, तसं काही घर चालायला पाहिजे काय नको. पैसे मेडिकलवाल्याला मिळत असेल म्हणूनच मेडिकलवाला मेडिकल टाकत असेल ना, किंवा कोणता पण बिझनेसमन किंवा कोणता नवीन व्यक्ती जरी असू दे, पैसे मिळतील ह्या शेवटी ह्या सगळ्यातनं उद्देश काय आहे, पैसे मिळवायचं. मग त्यात पैसा मिळत नसला तर काय उपयोग आहे सांगा बघू. पैसे मिळते म्हणूनच कोण पण धंदा करतील ना. तर मला सांगा, घर जाऊन कोळशाचा धंदा कोण कसं करेल सांगा मित्रांनो. पैसे मिळाल्याशिवाय कोणी कुठला बिझनेस किंवा जॉब किंवा नोकरी करेल काय सांगा. तर आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज बऱ्यापैकी दिलोय. जरी काही तुम्हाला शंका असेल, काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्यू मित्रांनो. बरं, एवढं सगळं तुम्हाला सांगून जरी तुम्हाला लक्षात येत नसेल तर एक सगळ्यात मस्तपैकी एक बेस्ट पर्याय आहे माझ्याकडं. तुम्ही काय करा, एक तुम्हाला पटलं नाही ना, एक स्वतःचं मेडिकल दुकान टाका, ब्रँड न्यू एक मेडिकल दुकान टाका, तुमचं नाव ठेवा मेडिकलला. बाकी सगळे तुमचे बिझनेस किंवा काम करत असाल, काही जरी काम करत असला तर ते सगळं बंद करा. एक मस्तपैकी मेडिकल दुकान टाका चांगलं लोकेशन बघून, आणि मग तुम्ही बिझनेस करा. मग तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येईल की किती मेडिकलमध्ये प्रॉफिट आहे, किती आपण पैसे कमवू शकतोय, आणि किती काय काय आपल्याला मेंटेनन्स येतोय, हे सगळं तुम्हाला लक्षात येईल. आपण किती ॲडजस्टमेंट म्हणजे आपण किती स्कीमा घेतोय, किती स्कीम मिळते, किती पैसे मिळते, हे सगळं तुम्हाला त्या माध्यमातून कळेल. तर लक्षात आलं.